इंग्लिशचा अभ्यास करताना एक डाऊट जो सतत विचारला जातो तो म्हणजे मॅम व्होकॅब्लरी लक्षात राहत नाही, कितीही वेळा वाचा विसरलंच जातं, काय करायचं? तर यापूर्वी आपण ऑलरेडी व्होकॅब्लरीचे काही सेशन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो फीडबॅक मला मिळालेला आहे की मॅम एकदा लेक्चर पाहिलं तरी व्होकॅब्लरी लक्षात राहिली आहे आणि अशीच काही व्होकॅब्लरी आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत आणि ते सुद्धा विथ मॅजिक ट्रिक्स. सो या लेक्चरमध्ये तुम्ही ज्या इडियम्स अँड फ्रेजेस शिकाल त्या तुम्ही विसरणार नाही आणि फक्त विसरणार नाही किंवा लक्षात राहतील इतकंच नाही, तर जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन येईल तर तुम्ही त्याचं करेक्ट आन्सरसुद्धा करू शकाल. त्यामुळे लेक्चरमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश व्होकॅब्लरी शिकूयात, इडियम्स अँड फ्रेजेस शिकूयात. Hello warriors, this is Supriya and you are watching Warrior Supriya YouTube channel where future warriors will be made. So इंग्लिशचं आहे हे लेक्चर, व्होकॅब्लरीचं लेक्चर आहे. ऑलरेडी 3 पार्ट्स जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. इंग्लिश व्होकॅब्लरीची प्लेलिस्ट तुम्हाला चॅनलवरती मिळेल, तिथून जरी तुम्ही लेक्चर्स पाहिले तरी सुद्धा म्हणजे ती प्लेलिस्ट जरी पाहिली तरी तुम्हाला लेक्चर्स मिळून जातील. प्लस दुसरी एक इंग्लिशची प्लेलिस्ट आहे ती सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो लेक्चर्स जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण ग्रामरचा सुद्धा बराचसा पार्ट हा तुमचा ट्रिक्सच्या माध्यमातून कव्हर होणार आहे. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोड्या जास्त इडियम फ्रेजेस घेणार आहोत. आपलं टार्गेट आहे 500+चं. सो मे बी उद्याच्या दिवसापर्यंत आपले त्यातले 100 तरी कव्हर होतील. यापूर्वीचे जे लेक्चर्स घेतले त्याच्यामध्ये 15 घेतलेले आहेत. आज मी तो नंबर थोडासा वाढवलेला आहे. मग 46 नंबरची जी इडियम आहे, 45 पर्यंत कुठे आहेत यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आहेत. PDF सुद्धा मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. सो 46 नंबरची इडियम आहे इन ब्लॅक अँड व्हाईट. इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे असतं इन रायटिंग. म्हणजे तुम्ही खूप वेळा पहा असं एक्झामला गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला विचारलं जातं पेपरवरून आल्यानंतर पेपर कसा गेला, तुम्ही म्हणता दरवाजातून आला आणि खिडकीतून गेला. तुम्ही काय म्हणता, पांढरा आला आणि काळा होऊन गेला. म्हणजे तो येताना व्हाईट कलरचा पेपर होता पण नंतर मी त्याच्यावरती खूप काही लिहिलं आणि तो पाठवला असा गेला. म्हणजे ज्यावेळेला सोपा आलेला असतो त्यावेळेला आपण असं म्हणतो. तर इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काय असतं, इन रायटिंग. एखादी गोष्ट जर तुम्हाला एखाद्याकडून रिटर्नमध्ये घ्यायची असेल, लिहून घ्यायची असेल तर त्याला काय म्हटलं जाईल, इन ब्लॅक अँड व्हाईट. ठीक आहे, इन रायटिंग. सो ब्लॅक अँड व्हाईट लक्षातच येईल. इथे ब्लॅक इंक आहे, व्हाईट कलरचा पेपर आहे. सो ब्लॅक अँड व्हाईट म्हटल्यानंतर इतकंच लक्षात ठेवायचं की लिहून दिलेलं आहे काहीतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर 47 नंबरचे आहे इन डीप वॉटर. आता इथून पुढच्या जे काही फ्रेजेस आहेत, इडियम्स आहेत ना, त्या थोड्याशा सिच्युएशन बेस्ड आहेत. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये असणं एखादा माणूस तर त्याच्याशी रिलेटेड आहेत. इन डीप वॉटर. आता पहा, मे बी तुम्हाला पोहता येत नाहीये आणि तुम्हाला कोणीतरी असं खोल विहिरीत ढकलून दिलं. असं करू नये कोणी. इमॅजिन करा तुम्हाला काय फील होईल. नाका तोंडात पाणी जायला लागेल, कळणारच नाही की काय करायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला किती जास्त तुम्ही डिफिकल्टीमध्ये, प्रॉब्लेममध्ये असं फील व्हाल. सो एखादी व्यक्ती ज्यावेळेला डिफिकल्टीमध्ये असते, खूप जास्त प्रॉब्लेममध्ये असते, त्यावेळेला म्हटलं जातं इन डीप वॉटर. म्हणजे ती व्यक्ती इतक्या जास्त अडचणीमध्ये आहे की जसं आपण पाण्यात खोलवर गेल्यानंतर आपल्याला श्वास नाही घेता येणार तसं इन डिफिकल्टीज. ठीक आहे. सो डीप म्हणजे असतं ज्या मुलांना माहिती नाही, म्हणजे बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे सरळ सेवेची तयारी करतात आणि मग ते मला सांगतात की मॅम इंग्लिशमधल्या शब्दांचा अर्थच नाही कळत. सो डीप म्हणजे असतं खोल. सो खोलवर, जर पाण्यामध्ये तुम्ही खोलवर असाल तर तुम्हाला कसं फील होईल, श्वास नाही मिळाला तर तडपडून मरून जाऊ आपण. सो इन डीप वॉटर म्हणजे काय, इन डिफिकल्टीज. सो चित्र लक्षात ठेवायचं. अर्थ समजला की तुम्हाला गोष्टी आपोआप इझी वाटायला लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन हॉट ब्लड. इन हॉट ब्लड कधी कधी म्हणतो पहा की एखाद्या व्यक्तीला असा राग येतो आणि म्हणजे त्याचं रक्त असं ना म्हणजे उफाळत होतं. तो माणूस असा काय म्हणतो आपण त्याला, पाणी जसं उकळतं तसं एकदम असं रक्त त्याचं गरम झालं होतं. किंवा काही लोकांच्या बाबतीत हे बोललं जातं की तो फार गरम डोक्याचा आहे, गरम माथ्याचे. म्हणजेच काय, तर त्या माणसाला लगेच राग येतो. सो इन हॉट ब्लड म्हणजे काय, एखाद्याचं रक्त गरम झालं म्हणजे काय, तर तो रागात आहे. इन अँगर. ती व्यक्ती जर रागात असेल तर त्याचं रक्त कसं होईल, गरम गरम होईल. सो इथे पहा, हा रेड फेस दिसतोय आणि रेड म्हटलं की आपल्याला माहिती की रेड फेस म्हणजे रागाचं लक्षण. एखादा माणूस खूप रागाला गेला तर त्याचा चेहरा कसा होतो, लाल बुंद होतो, असा कानातून धूर निघायला लागतो, डोळ्यातून जाळ निघायला लागतो, असा राग येतो. सो दॅट इज हॉट ब्लड. इन हॉट ब्लड म्हणजे इन
अँगर. सो लक्षात ठेवा, हॉट म्हणजे गरम, ब्लड म्हणजे रक्त. गरम रक्त म्हणजे काय, तर जो रागात असणं. नेक्स्ट इडियम आहे इन द एग. आता काही वेळेला असं होतं की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती बोलत असता किंवा असं धरून चालू आहेत की तुमचे पॅरेंट्स एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहेत. आपल्याला त्यातलं नॉलेज असेल नसेल, पण आपल्याला खूप कमी समजत असतील घरातले, आणि तुम्ही जर असं काहीतरी तुमचं सजेशन द्यायला गेला तर ते काय म्हणतात, तू अजून अंड्यात आहेस, गप्प बस, असं म्हणतात. तू अजून अंड्यात आहेस, गप्प बस. मग अंड्यात असणं म्हणजे काय, तर अजून तुम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहात, तुम्हाला अजूनही तितका एक्सपिरियन्स नाही आहे, तुम्हाला जास्त गोष्टी माहिती नाहीत. सो इन द एग म्हणजे इन ॲन अर्ली स्टेज. आता हे पिल्लू अंड फोडून बाहेर यायला लागले ॲक्च्युली, पण त्यावेळेला ते अंड्यात असेल आतमध्ये, त्यावेळेला ते त्याच्या अर्ली स्टेजमध्ये असेल, त्याची सुरुवातीची अवस्था असेल, त्याची प्राथमिक किंवा प्रथमावस्था असेल. म्हणजेच काय, अजून ते जन्माला येणार आहे किंवा अजून त्याला पूर्णत्व प्राप्त व्हायचे, जी सुरुवातीची स्थिती असते त्याच्यासाठी वापरलं जातं इन द एग. तर हे मराठीत पण असंच म्हणतो आपण, अजून तू अंड्यात आहेस, गप्प बस, त्या पद्धतीने. नेक्स्ट 50 इन कोल्ड ब्लड. आता तिकडे आपण पाहिलं हॉट ब्लड. हॉट ब्लड म्हणजे काय, अतिशय रागात असणं. आणि इन कोल्ड ब्लड म्हणजे काय असेल, मग एखाद्याचं रक्त थंड आहे, तर तो थंड रक्तच आहे. म्हणजेच काय, विदाऊट इमोशन, काही इमोशन नाही आहेत, राग नाही, आनंद नाही, दुःख नाही, काय नाही, तो थंड पडला. एखादा माणूस म्हणतो ना, तो थंड पडला होता. थंड पडला होता म्हणजे काय, गेला होता, डेड. सो इन कोल्ड ब्लड म्हणजे काय असेल, विदाऊट इमोशन. आणि विदाऊट इमोशन कोण असतं, मग विदाऊट इमोशन जे असतात, एकतर खूप महान व्यक्ती असेल किंवा मग एखादी डेड बॉडी असेल. मग जे शांत आहेत, बिलकुल इमोशनलेस आहेत, त्यांच्यासाठी वापरलं जाईल इन कोल्ड ब्लड. सो हॉट ब्लड विरुद्ध कोल्ड ब्लड येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जॉब्स पोस्ट. जॉब्स पोस्ट आता ॲक्च्युली नेटवरती मला ही मिळाली नाही, पण माझ्याकडच्या बुकमध्ये होती, सो मी ही ॲड केलेली आहे इडिओ. अ ब्रिंगर ऑफ अ बॅड न्यूज. आता इथे हे आलंय बघा, आणि हे म्हणतं बॅड न्यूज घेऊन आलोय मी. सो जी व्यक्ती बॅड न्यूज घेऊन येते तिच्यासाठी वापरलं जातं जॉब्स पोस्ट. जॉब्स पोस्ट. सो एखाद्याने जर बॅड न्यूज दिली, अरे भरती होणारच नाही आहे, देन दॅट इज जॉब्स पोस्ट. भरती होणार आहे असं म्हणू नका की होणारच नाही आहे. आपले एफर्ट्स कमी पडतात, बऱ्याचशा परीक्षा होतात, बऱ्याचशा परीक्षांचे निकाल येतात, मुलं नोकरीला सुद्धा बरीचशी लागतात. फक्त असे की खूप मोठी संख्या आहे, काही मुलं खरंच कमी पडतात, आपलं 100% देऊ शकत नाहीत. मग ज्यांचे कष्ट असतात, ज्यांची मेहनत असते, किंवा आपण असं म्हणत की ज्यांचे एफर्ट्स थोडे जास्त असतात, त्या मुलांचं सिलेक्शन होऊन जातं, ते नोकरीला लागतात, ते सेलिब्रेशन करतात. आणि जे थोडंफार कमी पडतात किंवा आपल्या कुठे चुका होतात ते शोधून नाही काढत, किंवा ज्यांना आपल्या चुकांवरती काम नाही करता येत, ज्यांना फक्त एवढंच म्हणतात अरे भरती नाही, भरती नाही, भरती नाही, जे हे म्हणत बसतात, त्यांचं मग काय असतं, मग त्यांच्यासाठी कुठली न्यूज घेऊन या, त्यांच्यासाठी बॅड न्यूजच असते. एखाद्याचं सिलेक्शन झालं तरी पण ती बॅड न्यूज असते. जाहिरात आली तरी पण ते म्हणतात अरे फक्त जाहिरात आली, परीक्षा होत नसते, पुढे ढकलणार. परत म्हणतात अरे नाही, परीक्षा झाली, निकाल राखून ठेवणार. परत म्हणतात अरे नाही, फक्त निकाल आला, जॉईनिंगलाच बोलवणार नाही. आणि परत शेवटी जॉईनिंगला बोलवलं की म्हणतात अरे काय या नोकरीत ठेवलं. तर ते असतं की एखाद्याचा तो माइंडसेटच असतो निगेटिव्ह. सो एखादी वाईट बातमी घेऊन येणारा अ ब्रिंगर. ब्रिंगर म्हणजे ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगर म्हणजे तो घेऊन येतोय तो. सो ब्रिंगर ऑफ अ बॅड न्यूज म्हणजे जॉब्स पोस्ट. नेक्स्ट आहे कीप बॅक. कीप बॅक म्हणजे असतं कन्सील. आता बऱ्याच जणांना कन्सीलचा अर्थ माहिती नसेल. मी इथे हे चित्र का दिलं, कारण एक क्रीम असते मेकअपमधली कन्सिलर म्हणून. ठीक आहे. सो कन्सिलर काय असतं की चेहऱ्यावरती जर काही डाग असतील, किंवा आता इथे पहा डोळ्याच्या खाली डार्क सर्कल असतात, तर त्याच्यावरती ही क्रीम लावलेली आहे. ही कशासाठी लावलेली आहे, तर ते जे काही डार्क सर्कल्स आहेत त्यांना पाठीमागे ठेवायचं आहे, म्हणजे त्यांना लपवायचं आहे, कन्सील करायचं आहे. कन्सील म्हणजे असतं लपवणे. कन्सील हा शब्द सेपरेटली पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला सिनॉनिम अँटोनिममध्ये. सो कन्सील म्हणजे काय असेल, लपवून ठेवणं एखादी गोष्ट. कीप बॅक. आता माझ्याकडे हा पेन आहे, मी असा पाठीमागे ठेवून दिला, म्हणजे काय झालं, मी तो लपवते. ठीक आहे. सो कन्सीलचा अर्थ काय होतो, लपवणे. कीप बॅक, कन्सील. नेक्स्ट आहे लॉर्ड अँड मास्टर. का असेल ही इडियम आय डोंट नो, बट जो हजबंड असतो त्याला म्हटलं जातं लॉर्ड अँड मास्टर. पती परमेश्वर, लॉर्ड अँड मास्टर. इझी आहे. नेक्स्ट आहे 54 ओपन सिक्रेट. आता पहा इथे मला हे खूप आवडलं, मला ॲक्च्युली ही इमेज. नोन टू ऑल अँड टू ऑल अ स्ट्रेंजर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्यांसाठी अनोळखी आहे. ठीक आहे. सो हे कॉन्ट्रास्ट मला खूप जास्त सेंटेन्स आवडलं म्हणून मी घेतलं. ओपन सिक्रेट म्हणजे काय, आता बस सिक्रेट म्हणजे काय असतं, एखादी गोष्ट जी लपून आहे किंवा काही लोकांनाच माहिती आहे. मग ते ओपन कसं काय असेल, सगळ्यांना माहिती असणारं सिक्रेट.
सो त्या अर्थाने वापरलं जातं. सो अ सिक्रेट नोन टू ऑल, जे सगळ्यांना माहिती आहे असं जे सिक्रेट आहे त्याला म्हटलं जातं ओपन सिक्रेट. नेक्स्ट इडियम आहे मेअर्स नेस्ट. आता बऱ्याच जणांना मेअर काय असतं माहिती नसेल, बऱ्याच जणांना माहिती असेल. मेअर हा शब्द तुम्हाला विचारला जाऊ शकतो ज्यावेळेला तुम्ही जेंडर शिकता, लिंग. जे मराठीमध्ये लिंग असतं ते इंग्लिशमध्ये तुम्ही गेलात तर जेंडर हा टॉपिक येतो, तर तिथे बऱ्याचदा हे विचारलं जातं. म्हणजे जोड्या लावायच्या याच्यामध्ये, किंवा तुम्हाला डिरेक्टली शब्द दिला जाईल आणि त्याचं जेंडर चेंज करा म्हणून विचारलं जाईल, किंवा त्याचं फिमेल जेंडर कुठलं असतं, मेल जेंडर कुठलं असतं. जसं तुम्ही ऑक्स अँड काऊ शिकता, बॉय गर्ल शिकता, मॅन वुमेन शिकता, त्या पद्धतीने. सो मेअर म्हणजे असते घोड्याची मादी, हॉर्स म्हणजे घोडा, आणि त्याची जी मादी असते त्याला मेअर असं म्हटलं जातं. मग आता मला सांगा की या मेअरचं घरटं असेल का कुठे? घोड्याच्या मादीचं घरटं असेल का? घोड्याचं घरटं कुठे असेल का? जर तुम्ही घोड्याच्या घरटाचा शोध घ्यायला गेलात, घोड्याचा तबेला असू शकतो, पण घरटं कसं काय असेल, घरट्यात कसा काही राहील घोडा? तर जर समजा तुम्ही त्या गोष्टीचा शोध घेताय, म्हणजेच अ फॉल्स इन्व्हेन्शन, चुकीच्या गोष्टीचा शोध तुम्ही घेताय, म्हणजेच मेअर्स नेस्ट असतं ते. ठीक आहे, मेअर्स नेस्ट म्हणजे काय? घोड्याचं घरटं. इथे मी आता हे घरटं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, हे काड्यांनी बनवलेलं आहे, नेस्ट आहे. नेस्ट म्हणजे घरटं, आणि इथे हा घोडा आहे, मेअर आहे म्हणजे घोडी आहे. तर हिचं हे घरटं आहे, तबेला नाही आहे. अशी गोष्ट आपण शोधायला गेलो, दॅट इज अ फॉल्स इन्व्हेन्शन. चुकीच्या गोष्टीचा शोध आपण घेणं, त्याच्यासाठी ते वापरलं जातं मेअर्स नेस्ट. सो अर्थ समजला की तुम्हाला उत्तरं येत जातात आणि लक्षात पण राहतं. द नेक्स्ट आहे मेडन स्पीच. मेडन स्पीच हे खूप वेळा विचारलं आहे, वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारलेलं आहे. MPSCला विचारलं आहे, सरळ सेवेला विचारलं आहे, तलाठी एक्झाममध्ये विचारलं आहे, WRDमध्ये विचारलं आहे, TCS IBPSच्या खूप सगळ्या एक्झाममध्ये विचारले. मेडन स्पीच म्हणजे काय असतं? ज्यावेळेला एखादी व्यक्ती पहिलं भाषण देते, स्पेसिफिकली संसदेतलं पण विचारलं जातं. संसदेतलं पहिलं भाषण असेल, पार्लमेंटमधलं किंवा विधिमंडळामधलं पहिलं भाषण असेल, तर त्याला मेडन स्पीच म्हटलं जातं. सो आपण इमॅजिन काय करायचं, या आपल्या माननीय राष्ट्रपती आहेत, तर यांनी त्यांचं पहिलं भाषण दिलं. सो मेडन स्पीच, मॅडम स्पीच. लक्षात कसं ठेवाल, इथे मेडन आहे ना, मॅडम स्पीच असं लक्षात ठेवायचं. मॅडम्स स्पीच, मॅडमचं पहिलं स्पीच, फर्स्ट स्पीच, पहिलं भाषण म्हणजे मेडन स्पीच. नेक्स्ट आहे मेक बोथ एंड्स मीट. दोन टोकं आहेत, त्यांना जुळवायचं आहे. हे कधी जुळवलं जाईल? टू मेक वन्स इन्कम कवर वन्स एक्सपेंडिचर. म्हणजे पहा, हे तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप जास्त पाहायला मिळत असेल की तुमचे आई वडील कमवतात, एका बाजूने ते पैसे आणत असतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उधळत असता. सो तुमच्या वडिलांची जी कसरत असते, आईची जी कसरत असते, ज्याला आपण तारेवरची कसरत म्हणतो, दोन गोष्टी, इन्कम, आपलं जो काही आय आहे, इन्कम आहे, काय म्हणतो आपण त्याला, उत्पन्न आहे, आणि जो खर्च आहे, हे दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं, दॅट इज मेक बोथ एंड्स मीट. म्हणजे एकीकडचं उत्पन्न आणि खर्च या दोन्हीमध्ये बॅलन्स करायचं आहे, त्याला म्हटलं जातं मेक बोथ एंड्स मीट. म्हणजे मीट म्हणजे भेटणे. म्हणजे एका टोकाला आहे आईवडिलांची कमाई, एका टोकाला आहे तुमचे खर्च, या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधायचा आहे. सो त्याला काय म्हटलं जाईल, मेक बोथ एंड्स मीट. बोथ म्हणजे दोन, मीट म्हणजे भेटणे, एंड्स म्हणजे दोन टोकं, शेवटचं जे टोक आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट आहे मिल्क अँड वॉटर. मिल्क अँड वॉटर खूप छान इडियम आहे ही. आता पहा, समजा तुमच्याकडे दूध आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इतकं सगळं, म्हणजे 1 ग्लास दूध आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी तुम्ही ओतले. पाण्याची चव काय असते? तुम्ही सांगू शकता का मला, पाण्याची चव काय असते? गोड, कडू, आंबट, तुरट, खारट, कसली असते? पाण्याला चव नसते. तुम्ही पाणी आणि दूध एकत्र मिक्स, तसं तर दुधाची पण आपल्याला चव सांगतात नाही, आपण साखर टाकली तर ते गोड लागतं, बट एक्झॅक्टली चव काय असते दुधाची? सो तुम्ही खूप सगळं दूध आणि खूप सगळं पाणी त्याच्यात मिक्स केलं तर ते कसं बनून जाईल? टेस्टलेस बनून जाईल. त्याला काहीही काय म्हणायचं, त्याला चव असणार नाही. त्यालाच एक दुसरा शब्द आहे, इन्सिपिड. ठीक आहे, हा शब्द पण विचारला जाऊ शकतो. सो बेचव किंवा जे वीक आहे, म्हणजे तुम्ही एखाद्याला सल्ला विचारलाय आणि त्याने तुम्हाला असा सल्ला दिलाय की जो बिनकामाचा आहे, तर त्याला म्हटलं जाईल मिल्क अँड वॉटर. मिल्क अँड वॉटर म्हणजे काय? बेचव, टेस्टलेस. नेक्स्ट आहे ऑफ द फर्स्ट वॉटर. ऑफ द फर्स्ट वॉटर म्हणजे पहिल्या पाण्यातला.
पहिल्या पाण्यातला म्हणजे काय, आता समजा एखादं कॉम्पिटिशन आहे, पाण्यामधलं कॉम्पिटिशन आहे असं समजा, आणि एखादा स्टुडंट जो आहे स्विमिंगमध्ये तो पहिल्यांदा आला, तर तो कसा असेल, एक्सलंट असेल. सो ऑफ द फर्स्ट वॉटर म्हणजेच काय, व्हेरी एक्सलंट. ठीक आहे, व्हेरी एक्सलंट. सो स्विमिंगची स्पर्धा लक्षात ठेवायची आणि त्याच्यामध्ये येणारा फर्स्ट तो कसा असेल, नेहमी एक्सलंट असेल. सो व्हेरी एक्सलंट, ऑफ द फर्स्ट वॉटर. नेक्स्ट आहे ऑफ अँड ऑन. ऑफ अँड ऑन. आता जर समजा एक बल्ब आहे आणि तो जो बल्ब आहे तो त्याचे स्विच इथे आहेत. ठीक आहे, हा बल्ब आहे आपला, इमॅजिन. त्याचे स्विच इथे, तुम्ही एकदा ऑन करताय, ऑफ करताय, ऑन करताय, ऑफ करताय, ऑन करताय, ऑफ करताय. म्हणजे काय होईल मग, हा जो बल्ब आहे तो चालू होईल, बंद होईल, चालू होईल, बंद होईल. मग तुम्हाला जर विचारलं की बल्ब कधी लागतोय, तुम्ही चालू बंद करताय आणि तुम्ही कोणाला तरी तुम्ही विचारता की बल्ब कधी लागतोय, तर तो काय म्हणेल, अधूनमधून लागतोय, अधूनमधून लागतोय. ते एक जोक सांगितला जायचा माहिती की एका खांबावरती लाईट आहे आणि त्याच्यावरती एक बल्ब आहे. ठीक आहे, कनेक्शन सगळं व्यवस्थित आहे, पण तो बल्ब जो आहे विझतोय, बंद होतोय, विझतोय, बंद होतोय, विझतोय, बंद होतोय. कसं काय सांगा. मग असं विचार करत बसायचं, अरे असं कसं होत असेल, असं कसं होत असेल, असं कसं होत असेल. अरे विझतोय म्हणजे पण बंद होतोय, बंद होतोय म्हणजे पण बंद होतोय. बट इथे काय आहे, ऑफ अँड ऑन म्हणजे इंटरवल्स, अधूनमधून. ठीक आहे, ऑन अँड ऑफ, ऑफ अँड ऑन, ऑन अँड ऑफने, ऑफ अँड ऑन असे, ॲट इंटरवल्स. इंटरवल असतं ना, म्हणजे मध्यांतर वगैरे. सो अधूनमधून या अर्थाने. नेक्स्ट आहे आउट अँड आउट. आउट अँड आउट, आउट अँड आउट. सो हे एक काहीतरी एखादी वस्तू आहे आणि याच्या बाहेर असं कवच आहे. सो आउट अँड आउट. आउट अँड आउट म्हणजे काय, कम्प्लीट, एखादी गोष्ट पूर्ण असणं, कम्प्लीट असणं, पूर्णपणे एखाद्या गोष्टीत. आउट अँड आउट म्हणजे काय, पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणं किंवा पूर्णपणे, कम्प्लिटली. याच्यासाठी आउट अँड आउट ही इडियम जी आहे ती वापरली जाते. आउट अँड आउट म्हणजे काय, कम्प्लिटली. आउट अँड आउट, कम्प्लिटली. आउट अँड आउट, कम्प्लिटली. एखादा खेळाडू आउट झाला, कसा झाला, तो कम्प्लिटली आउट होतो ना. असं तर नाही की फक्त आउट झाला मग अर्धाच आउट झालाय परत घ्या त्याला, असं नसतं ना. आउट मीन्स आउट. सो कम्प्लिटली या अर्थाने ते वापरलं जातं. देन आहे आउट ऑफ सॉर्ट्स. आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे असते एखाद्या व्यक्तीला जर बरं नसेल वाटत, नॉट फिलिंग वेल. इथे पाहता हिला खूप सगळी सर्दी झाली, एवढे सगळे टिश्यूज हिने फेकलेले आहेत बाजूला आणि तिला बरं नाही वाटत आहे. किंवा मग अशा वेळेला आता तिला जर जाऊन तुम्ही परत ते आहे ना, ती एक जाहिरात आहे ना, सर में दर्द है, सर दर्द है, गले में खराश है, नाक भी बंद है. मग तो चिडतो आणि म्हणतो, अरे हा भाई हा. मग ते पुढे ते विक्स की गोली लो. नाही, विक्स की गोली आहे की ते कुठले मला आठवते, पण ती एक ॲड आहे. सो मग अशी जी व्यक्ती आहे ती आउट ऑफ सॉर्ट्स असेल तर ती व्यक्ती चिडचिड पण करते, राईट. त्या व्यक्तीची चिडचिड पण होते. सो एखाद्या व्यक्तीला बरं नाही वाटत आहे किंवा ती व्यक्ती मग अशी थोडीशी इरिटेट करते आपल्याला, म्हणजे तिला पण इरिटेट होते आणि ती असं बिहेव करते. सो दॅट इज आउट ऑफ सॉर्ट्स. मग इथून पुढे जर बरं वाटत नसेल तर आणि कोणी येऊन त्रास देत असेल तर म्हणायचं आय एम आउट ऑफ सॉर्ट्स, बरं नाही वाटत आहे. ठीक आहे, नॉट फिलिंग वेल. नेक्स्ट आहे ऑन पर्पज. ऑन पर्पज म्हणजे काय, एखादी गोष्ट पर्पजली करणं. पर्पजली म्हणजे मुद्दाम करणं, डेलिबरेटली करणं म्हणजे मुद्दाम. खूप सोपं आहे. ऑन पर्पज, एखादी गोष्ट करण्यापाठीमागे काहीतरी पर्पज आहे, हेतू आहे, मुद्दाम केली जाते, डेलिबरेटली. देन नेक्स्ट आहे पिजन्स मिल्क. कधी पाहिलंय का पिजनचं मिल्क, कबुतराचं दूध. एखादी इमॅजिनरी थिंग, अशी काल्पनिक गोष्ट जी आपल्याच कल्पनेत असते की असं काहीतरी असेल, तसं नसतं. सो ॲन इमॅजिनरी थिंग, जी काल्पनिक वस्तू असेल तिला म्हटलं जाईल पिजन्स मिल्क. मग जर एखादी गोष्ट कोणीतरी असं काहीतरी बोलत असेल जे की खूपच आपल्याला ऐकायला असं बालिश वाटत असेल की अरे हे तर कधी शक्यच नसते, हे तर एक कल्पना आहे त्याची, देन दिस इज पिजन्स मिल्क. नेक्स्ट इडियम आहे प्रेझेन्स ऑफ माइंड. हे माहिती आहे तुम्हाला, कारण मी खूप वेळा सांगते की प्रेझेन्स ऑफ माइंड असायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही एक्झाम देता जाल, तुम्ही पेपर सोडवताय. दॅट इज मेंटल अलर्टनेस. तुमचा मेंदू जो आहे तो नेहमी असा जागा असला पाहिजे, काय म्हणतो आपण त्याला, डोकं जागेवर ठेवून काम करायचं. दॅट इज प्रेझेन्स ऑफ माइंड. माइंड तुमचं प्रेझेंट असलं पाहिजे, ब्रेन, मेंदू तुमचा प्रेझेंट असला पाहिजे, म्हणजेच मेंटल अलर्टनेस. नेक्स्ट इडियम आहे प्राइमा फेसी. प्राइमा फेसी म्हणजे प्राइम म्हणजे पहिला, फेस म्हणजे पाहता क्षणी. सो प्रथमदर्शनी, ॲट द फर्स्ट साईट. म्हणजे एखादी गोष्ट असते ना, आपल्याला प्रथमदर्शनी मला असं वाटलं की तिथे काहीतरी मोठं असं मौल्यवान वस्तू पडलेली आहे,
पण जेव्हा मी जवळ जाऊन पाहिलं त्यावेळेला ते नाही का, दूर से देखा तो सोना चमक रहा था, पास जाके देखा तो टकलाना आ रहा था. सो प्रथम दर्शनी प्रायमा फेसी तुम्हाला काय वाटलं की अरे तिथे काहीतरी सोन्याची वस्तू काहीतरी आहे. दॅट इज ॲट द फर्स्ट साईट, पहिल्यांदा पाहता क्षणी, प्रथम दर्शनी. नेक्स्ट आहे 67 ओपन अँड अबव बोर्ड. ओपन अँड अबव बोर्ड म्हणजेच काय, फ्रँक अँड कॅन्डिड. एखादी अशी गोष्ट जी प्रामाणिकपणे केली जाते. आता मला एखादी गोष्ट करायची आणि मी ती अशी ओपन आहे आणि बोर्डवरती लिहून सांगितले की हे असं असं आहे, तर ती गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगत असेन. सो ओपन अँड अबव बोर्ड, ओपन अँड अबव बोर्ड, दॅट इज फ्रँक अँड कॅन्डिड. हे इंग्लिशमधलं मिनिंग का दिलं, कारण तुम्हाला तिथे प्रश्न विचारून असं नाही म्हणणार की मॅडमनी मराठीनं तुम्हाला काय सांगितलं मिनिंग, तिथे तुम्हाला इंग्लिशमधूनच विचारलं जाणार आहे. सो ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फ्रँक अँड कॅन्डिड, ओपन अँड अबव बोर्ड. एखादी गोष्ट ओपन आहे आणि तुम्ही बोर्डवरती लिहून देता, हात चाल बाबा लिहून दिलं, म्हणजे काय तुम्ही प्रामाणिकपणे आहात, तुम्ही घाबरत नाही आहात ती गोष्ट करायला. सो फ्रँक अँड कॅन्डिड. नेक्स्ट आहे पॅन्डोराज बॉक्स. पॅन्डोराज बॉक्स म्हणजे काय असतं, पॅन्डोरा म्हणजे काय असतं. आता ना इथे पहा, या बॉक्समध्ये खूप सगळे शैतान दडलेले आहेत आणि हा जर खोलला तर याच्यातून बाहेर कोण निघतील, एव्हिल्स, राक्षस, सगळे आयुष्यातली संकट, डेंजर, सगळ्या गोष्टी बाहेर निघतील. सो एखादी गोष्ट ज्याला तुम्ही पॅन्डोराज बॉक्स म्हणतात ते असतो सर्व वाईट गोष्टींचा उगम किंवा कलेक्शन ऑफ एव्हिल्स. या बॉक्समध्ये सगळे शैतान जे आहेत ते कोंडून टाकलेले आहेत आणि हा आहे पॅन्डोराज बॉक्स. किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती म्हणजे अडचणींचा डोंगरच आहे ती व्यक्ती, म्हणजे ती सतत काही ना काहीतरी गडबड करत असते, अडचणी येण्यात असते, तर ते ठीक आहे. सो पॅन्डोराज बॉक्स म्हणजे अ कलेक्शन ऑफ एव्हिल्स, सर्व वाईट गोष्टींचा समूह किंवा कलेक्शन किंवा उगम. नेक्स्ट आहे पार्ट अँड पार्सल. आता इथे पहा, या पार्सलवरती लिहिले इम्पॉर्टंट. म्हणजे काय, ही एक काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट कुठली असते, जी आवश्यक असते. जसं की इंग्लिशच्या इडिओम अँड फ्रेजेस लक्षात राहत नसतील तर आवश्यक काय, लेक्चर पहा आपलं, व्यवस्थितपणे पहा. जर नाही लक्षात राहिलं तर परत एकदा पहा, पाठ होऊन जाईल. तर ते काय आहे, पार्ट अँड पार्सल म्हणजे अँड इसेन्शियल पार्ट. तुमच्या लर्निंग प्रोसेसमधला पार्ट अँड पार्सल काय आहे, अँड इसेन्शियल पार्ट काय आहे, लेक्चर पाहिलं पाहिजे माझं. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट एखादं पार्सल आहे, इसेन्शियल आवश्यक असा भाग आहे, दॅट इज पार्ट अँड पार्सल. पार्सल कसे, एखादं पार्सल तुमच्यासाठी यायचं आहे, एखादा महत्त्वाचा गाडीचा पार्ट आहे तुमचा, तो पार्सलनी यायचा आहे असं लक्षात ठेवा. सो पार्ट अँड पार्सल इसेन्शियल थिंग आहे. इसेन्शियल म्हणजे असतं आवश्यक किंवा अत्यावश्यक. ठीक आहे, अत्यावश्यक असं म्हणू शकता, अतिशय गरजेची असणारी गोष्ट. द नेक्स्ट आहे प्रोज अँड कोन्स. प्रोज अँड कोन्स म्हणजे काय असतं, तर आपण बऱ्याचदा म्हणतो वादविवाद असतात. मग वादविवादामध्ये आपण नेहमी दोन गोष्टी बोलतो, एक तर त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी असतात आणि वाईट गोष्टी असतात. किंवा आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, मग त्यातली एक बाजू चांगली असेल, एक बाजू वाईट असेल. सो आर्ग्युमेंट्स ऑफ बोथ साइड्स. इथे पाहिलं, इथे एक व्यक्ती बसले, इकडे प्रोज आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, कॉन्स म्हणजे निगेटिव्ह गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी. सो एक आहे ते त्याच्या बाजूने बोललं जाते, एक त्याच्या विरुद्ध बोललं जाते. मग डिबेट वगैरे ज्या होतात एखाद्या पॉईंटवरती, मग काही लोक असतात ते त्या पॉईंटच्या समर्थनार्थ बोलत असतात, काही असतात ते त्याच्या विरुद्ध बोलत असतात. सो दॅट इज प्रोज अँड कॉन्स, आर्ग्युमेंट ऑफ बोथ साइड्स. नेक्स्ट आहे रेनी डेज. आता पहा, समजा तुम्ही मुंबईमध्ये राहताय, पावसाळा सुरू झाला, तुमच्यासाठी तो काळ किती, म्हणजे मुंबईकरांसाठी पावसाळा हा फारच जास्त त्रासदायक असतो. का असतो त्रासदायक, कारण रस्ते सगळे तुंबले जातात, ट्रॅफिक तर ऑलरेडी तसंही जाम असतं आणि रस्ते तुंबल्यानंतर तर आणखी ट्रॅफिक जास्त होतं. त्यातच मग जे लोक अशा ठिकाणी राहतात की जिथे घरामध्ये सहज पाणी शिरते त्यांना तर मग राहायचे पण वांदे होऊन जातात. सो रेनी डेज म्हणजे काय असेल त्यांच्यासाठी, डेज ऑफ ट्रबल अँड डिफिकल्टी, असे दिवस जे फार जास्त कष्टाचे आणि त्रासाचे असणार आहेत. सो रेनी डेज, मुंबईचे रेनी डेज असं लक्षात ठेवायचं. म्हणजेच असा काळ जो तुमच्या ट्रबलचा आणि डिफिकल्टीचा काळ आहे, जिथे तुम्हाला त्रासदायक परिस्थितीमध्ये जगावं लागणार आहे, दॅट इज रेनी डेज. इथे मी चित्र पण दिलं त्याचं. नेक्स्ट आहे स्कॉट फ्री. स्कॉट फ्री म्हणजे काय, इथे पाहता याला पिंजऱ्यातून फ्री केले, मग फ्री करताना याला कुठली शिक्षा दिली असेल का, नाही. फ्री केले म्हणजेच त्याला विदाऊट एनी पनिशमेंट फ्री केलं. सो लिव्ह विदाऊट एनी पनिशमेंट. एखादा गुन्हेगार आहे त्याला कुठलीही पनिशमेंट नाही दिली, सोडून दिलं, दॅट इज स्कॉट फ्री. स्कॉट फ्री झाला. कसा झाला, विदाऊट एनी पनिशमेंट. हा स्कॉट उडतोय पहा पिंजऱ्यातून बाहेर. सो स्कॉट फ्री म्हणजे लिव्ह
विदाउट एनी पनिशमेंट, एखाद्या शिक्षेशिवाय. पनिशमेंट म्हणजे असते शिक्षा, पनिशमेंट शिवाय एखाद्याला सोडून देणे. नेक्स्ट आहे स्नेक इन द ग्रास. आता मला सांगा, तुम्ही हा स्नेक तुम्हाला दिसलाच नाही गवतातला, तुम्ही चालत चालत गेला, मी चालत चालत गेले, तुम्ही म्हणाल आम्हालाच का मॅडम प्रत्येक वेळी डीप वॉटरमध्ये टाकताय, स्नेकच्या इथे पाठवताय. समजा हा असा गवतामध्ये बसलाय, मी चालत चालत गेले, तर हा अर्थातच मला दंश करेल, म्हणजे हा माझा कोण झाला, एनिमी झाला. पण तो मला दिसतोय का? स्पष्टपणे नाही. दॅट इज हिडन एनिमी. काही लोक असतात जे हिडन एनिमी असतात, असे छान छान बोलतात तोंडावरती आणि पाठीमागे बरेच काही कट शिजत असतात. सो अ हिडन एनिमी म्हणजे असतो अ स्नेक इन द ग्रास. गवतामध्ये लपलेला साप हा कसा असतो? गवतामध्ये असणारा साप हा आपला हिडन एनिमी असतो, छुपा शत्रू. सो हिडन एनिमी लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट आहे सेकंड चाइल्डहुड. आता पहा, खूपदा तुम्ही हे ऐकता की म्हातारी माणसं ही लहान मुलांसारखी असतात. म्हातारपण म्हणजेच दुसरं बालपण असतं. खूप सगळे इमेजेस सुद्धा येतात पहा, की लहानपणी आजोबा नातवाच्या हाताला धरून चालतात आणि नंतर म्हणजे नातू लहान असताना, आजोबा लहान असताना नाही, त्या नातवाला म्हणजे ज्यावेळेला ते अजूनही थोडेफार तंदुरुस्त आहेत त्यावेळेला ते त्याला सांभाळतात आणि नंतर जेव्हा ते खूपच जास्त एक्स्ट्रीम एजला जातात, ज्यावेळेला त्यांचा हालचाल बंद होते पूर्णपणे, त्यावेळेला तोच नातू थोडा मोठा झालेला असतो आणि तो आजोबांना मदत करतो. सो हे काय असतं? एक्स्ट्रीम एज, सेकंड चाइल्डहुड. म्हणजे तुमचे पॅरेंट्स किंवा जे पण एक्स्ट्रीम एज असणारे जे लोक आहेत, ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, वयस्कर लोक, त्याच्यासाठी वापरलं जातं सेकंड चाइल्डहुड. म्हणजे म्हातारपण हे आपलं दुसरं बालपण असतं या अर्थाने. चाइल्डहुड म्हणजे बालपण. नेक्स्ट आहे सेवन्थ हेवन, अ स्टेट ऑफ इंटेन्स डिलाइट. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात हा दिवस यावा, तुम्ही सेवन्थ हेवनमध्ये असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे चालू आहे सेलिब्रेशन, गुलाल उधळला जातोय. म्हणजेच कशाचा गुलाल आहे? हा आहे रिझल्टचा गुलाल आणि त्याच्यासाठीच आपली तयारी चालू आहे. आपल्याला सेवन्थ हेवनमध्ये जायचं आहे. सेवन्थ हेवन म्हणजे काय असतं? अत्यानंद होणं, अशी स्थिती ज्यावेळेला अत्यानंद होतो, खूप जास्त आनंद होतो. अ स्टेट ऑफ इंटेन्स डिलाइट म्हणजेच त्या परमोच्च आनंदाचा आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो तो क्षण. सेवन्थ हेवन, सातवा स्वर्ग. म्हणजे जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार आहे, त्यावेळेला तुम्ही सेवन्थ हेवनमध्ये असाल, सातव्या स्वर्गात असाल. म्हणजेच तुम्ही खूप जास्त खुश असाल असं तुम्ही लक्षात ठेवाल. चित्र पण लक्षात राहील, स्वर्ग पण लक्षात राहील आणि इडिओम पण लक्षात राहील. सो इथे आजच्या लेक्चरमधला इडिओम संपतात. आता आपण रिवाईज करणार आहोत आणि तुम्हाला त्या सगळ्या आठवतील अशी आशा आहे. इन ब्लॅक अँड व्हाईट काय होतं आठवा बरं? काय होतं? इथे सगळं व्हाईट व्हाईट आहे, मी याला ब्लॅक करू. ओके, इथे सगळं व्हाईट व्हाईट आहे, इथे मी करते आता ब्लॅक. हे काय झालं? इन रिटर्न, मी माझं नाव टाकलं रिटर्न. ठीक आहे, इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे रिटर्नमध्ये असतं. इन डीप वॉटर तुम्हाला असं खोलवर पाण्यात सोडून दिले, काय होईल? श्वास घुटमळायला लागेल, डिफिकल्टीमध्ये जाल तुम्ही, इन अ डिफिकल्टी. इन हॉट ब्लड, हॉट ब्लड रागात असणं आणि कोल्ड ब्लड काही फरकच नाही पडत यार, इमोशनलेस माणूस. इन द एग अजून अर्ली स्टेजमध्ये, तो अजून अंड ते म्हटलं जातं अर्ली स्टेजमध्ये. जॉब्स पोस्ट बॅड न्यूज घेऊन येणारा. कीप बॅक, मी माझा पेन पाठीमागे ठेवला, व्हॉट इज दॅट? मी लपवला. कन्सील करणं, कन्सील शब्द कन्सील आहे लक्षात ठेवा. लॉर्ड अँड मास्टर, पती परमेश्वर. देन मेअर्स नेस्ट असेल का कुठे? घोड्याचं घरटं नाही, अशी एखादी म्हणजे फॉल्स इन्व्हेन्शन, अशी एखादी गोष्ट, चुकीची गोष्ट, त्याचा शोध घेणे. मेडन स्पीच, जे आत्ता मी दाखवलं तुम्हाला, पहिलं भाषण. त्याच्यानंतर मेक बोथ एंड्स मीट, जे काटकसर करतात आपले आई वडील आपल्यासाठी, त्यांचं जे काही इन्कम आहे आणि एक्सपेंडिचर आहे त्याच्यावरती जी तारेवरची कसरत असते दॅट इज. मिल्क अँड वॉटर काय होईल एकत्र केले तर? इन्सिपिड म्हणजे बेचव होऊन जाईल, टेस्टलेस होऊन जाईल. इन द फर्स्ट वॉटर कोण आला होता स्विमिंगमध्ये पहिला? तो कसा असेल? व्हेरी एक्सलंट. त्याच्यानंतर ऑफ अँड ऑन काय असेल? अधूनमधून, इंटरवल्स, कारण बंद होते सुरू होते, बंद होते सुरू होते, म्हणजे अधूनमधून लागतोय दिवा. आउट अँड आउट, कम्प्लिटली आउट झाला म्हणजे तो कम्प्लिटली आउट झाला, असे का अर्धा आउट झाला नाही. सो कम्प्लिटली आउट अँड आउट म्हणजे कम्प्लिटली. आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे नॉट फिलिंग वेल, तुम्ही आजारी आहात देन यू विल से आय एम आउट ऑफ सॉर्ट्स. देन ऑन पर्पज
मुद्दाम म्हणून करणं, जाणून बुजून करणं, एखादी गोष्ट काय म्हणतं बळणं करणं मराठी भाषेत ना बळणी केलं ते बळणी करणं ऑन पर्पज. ठीक आहे, डेलिबरेटली हा शब्द आहे, डेलिबरेटली लक्षात ठेवा, बाकी सगळे आपोआप येतात तुम्हाला. पिजन्स मिल्क असतं का कुठे? नाही, अशी गोष्ट जी नाहीच आहे अस्तित्वात, इमॅजिनरी थिंग आहे, काल्पनिक गोष्ट आहे. प्रायमा फेसी प्रथमदर्शनी. त्याच्यानंतर ओपन अँड अबव बोर्ड म्हणजे एखादी व्यक्तीची गोष्ट काय म्हणतो आपण त्याला प्रामाणिकपणे करणं, ऑनेस्टली करणं, त्याच्यासाठी आपण हे वापरतो ऑन अँड अबव बोर्ड. फ्रँक अँड कॅन्डिड. त्याच्यानंतर पॅन्डोराज बॉक्स म्हणजे अ कलेक्शन ऑफ एव्हिल्स. सगळं पॅन्डोरामध्ये सगळे असे त्या बॉक्समध्ये एव्हिल भरून ठेवलेत, राक्षस भरून ठेवलेत. देन पार्ट अँड पार्सल. मी सांगितलं होतं एक महत्त्वाचा पार्ट माझा पार्सलनी येणार आहे, म्हणजे इसेन्शियल पार्ट, आवश्यक असा पार्ट. प्रोज अँड कोन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी म्हणजे दोन्ही बाजूनी ऐकून घेणं, आर्ग्युमेंट ऑफ बोथ साइड्स, डिबेट हा शब्द लक्षात ठेवा. देन रेनी डेज, मुंबईमध्ये राहत आहे आणि पावसाचे दिवस आहेत, तुमचं लाईफ कशी होऊन जाईल, ट्रबल आणि डिफिकल्टीनी भरलेली म्हणजे खूप सगळा त्रास आहे. स्कॉट फ्री, विदाउट एनी पनिशमेंट, कुठलीही शिक्षा न देता सोडून देणं. स्नेक इन द ग्रास, छुपा शत्रू, हिडन एनिमी, जो लपलेला शत्रू आहे, स्नेक इन द ग्रास. सेकंड चाइल्डहुड म्हणजेच काय तर म्हातारपण, दुसरं बालपण असतं. सेकंड चाइल्डहुड म्हणजे एक्स्ट्रीम एज. आणि सेवन्थ हेवन, जिथे तुम्ही असणार आहात काही दिवसांमध्ये, जर व्यवस्थितपणे लेक्चर सिरीज कंप्लीट केली तर आणि हे सगळे वर्ड्स राईट डाऊन केले तर, रिवाईज केले तर. तसं तर गरजही नाही, कारण तुमचे लगेच लक्षात पण राहिले असतील, प्लस रिव्हिजन केली आपण, त्याच्यामुळे तर ते पाठच झाले असतील अशी आशा आहे. बाकीचे व्हिडिओज प्लेलिस्ट मी खाली दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, न विसरता पहा, कारण हे वर्ड्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत एनी एक्झामसाठी. सो तुम्हाला जर तुमचं भविष्य घडवायचं आहे तर थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल. तीच तुमची मेहनत कशी सोपी होईल याच्यासाठी मी प्रयत्न करते. हे जे वोकॅब्लरीचे सेशन्स आहेत ते तुम्हाला हेल्पफुल वाटत आहेत का, वोकॅब्लरी लक्षात राहते का, याबद्दल तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा, कारण तुमचा फीडबॅकच माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं, माझ्यासाठी एखादा टॉनिकप्रमाणे काम करतं की ज्याच्यामुळे मला पुढचे लेक्चर्स घेऊन यावेसे वाटतात. अदरवाईज मग कधी कधी असं होतं की अरे चला मुलांना म्हणजे मुलं पाहतच नाही आहेत, त्यांना वाटतच नाही की हेल्पफुल, तर मग का उगीच करत बसा असं फील यायला लागतो एका पॉईंटला. तर तसा फील येऊ नये आणि मी बंद करू नये म्हणून कृपा करून तुमचा फीडबॅक मला द्या. काही तुम्हाला सुधारणा वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी आणखी चेंजेस करायला पाहिजे तर सजेशन पण नक्की देऊ शकता. PDF जी आहे ती मी टेलिग्रामवरती शेअर करेन, सो टेलिग्रामवरून तुम्ही PDF जी आहे ती पाहू शकता. हे वर्ड जे आहे ते तुम्ही नोट डाऊन पण करून ठेवा आणि रिवाईज पण करा. आजचं लेक्चर कसं वाटलं हे सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून चॅनल पाहताय पण अजूनही सबस्क्राईब केला नाही तर कंजूसपणा बिलकुल करू नका. सबस्क्राईबचं बटन दाबा, बाजूला बेल आयकॉन पण आहे त्याच्यावरती पण क्लिक करा, म्हणजे पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.